बुल्ढाना जिले के मोताला शहर में नगर पंचायत के कथित लापरवाह और बदहाल कामकाज को लेकर नागरिकों में भारी आक्रोश देखने को मिल रहा है। पिछले कुछ महीनों से शहर के विभिन्न इलाकों में नालियों की नियमित सफाई नहीं होने के कारण गंदा पानी लोगों के घरों के सामने जमा हो रहा है, जिससे नागरिकों को गंभीर परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंदे पानी में मच्छरों की संख्या बढ़ने से डेंगू और अन्य बीमारियों का खतरा भी बढ़ गया है। इसके अलावा शहर में कचरा उठाने वाली कचरा गाड़ी भी नियमित रूप से नहीं आने का आरोप स्थानीय नागरिकों द्वारा लगाया जा रहा है, जिससे जगह जगह कचरे के ढेर लग गए हैं और स्वच्छता व्यवस्था पूरी तरह चरमराई हुई दिखाई दे रही है। मूलभूत सुविधाओं की कमी और प्रशासन की कथित उदासीनता के चलते नागरिकों का आक्रोश और बढ़ता जा रहा है। इसी नाराजगी के चलते भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी और स्थानीय नागरिकों ने नगर पंचायत के खिलाफ अनोखा गांधीगिरी आंदोलन किया। प्रदर्शनकारियों ने नगर पंचायत कार्यालय का पूजन किया, नारियल फोड़ा और स्वयं नालियों की सफाई कर प्रशासन के खिलाफ प्रतीकात्मक विरोध दर्ज कराया। नागरिकों ने चेतावनी दी कि यदि एक सप्ताह के भीतर पूरे शहर में नालियों की सफाई, नियमित कचरा गाड़ी सेवा और अन्य मूलभूत सुविधाएं बहाल नहीं की गई तो वे आंदोलन करने पर मजबूर होंगे। वारंवार नगरपंचायतला माहिती देऊनही नगरपंचायतने साफसफाई संदर्भात ठोस पाऊल कोणतंच नगरपंचायत प्रशासनाकडून उचलण्यात आलेलं नाहीये। सन्मान्य मुख्याधिकारी पांडे साहेब यांना फोन केला असता त्यांच्याकडून कधीच ठोस माहिती मिळाली नाही। ते सांगतात शकीलकडे चार्ज आहे, शकील म्हणतो माझ्याकडे चार्ज नाही आहे। ऑर्डर बघितली, ऑर्डरवरती शकीलचं नाव आहे, इंगडे मॅडम फोन उचलत नाही। या सर्व प्रकरणामध्ये आम्ही आता नागरिक म्हणून त्रस्त झालेलो आहे मोताळा नगरपंचायतच्या प्रशासनाला। त्यामुळे आमचं प्रशासनाला एकच सांगणं आहे का जवळपास 6 महिने झाले, 6 महिन्यापासून नगरपंचायतमध्ये नाले सफाई झालेली नाहीये। दर महिन्याला आपण 7-7, 8-8 लाख रुपयांचे बिल काढत आहात। आता हे बिल जर आपण काढत आहात तर नेमके पैसे कुठे खर्च होत आहेत याचं सुद्धा विवरण आम्हाला लागेल। जनता म्हणून आम्हाला याचं सुद्धा विवरण लागेल। आमच्या घराकडून नाली आहे, त्या नालीला कोणी येत बी नाही, पात बी नाही, कचराही काढत नाही। आम्हाला त्या पाण्यापासून इतका त्रास आहे की ते डुकरं आमच्या घरा लोक येतात, मच्छर आम्हाला इतका त्रास देतात की बस। आमचं पाणी जायला जागा नाही, कचरा टाकायला जागा नाही, कचऱ्यावाले आमच्याकडे येत नाही। आम्ही कसं काय राहावं त्याच्यात त्या गटारमध्ये? 3 महिने झाले या नाल्या काढली। जेव्हा याच्यावर धाबा होता ते म्हणत होते की या धाब्या जसं धाबा आहे म्हणे तुमचा आडी सगळं कचरा आडीच आटकू राहिलं म्हणे। आम्ही म्हणत होतो की तिकडून आणा, तिथे लोक नाही म्हणत होते अडीच धाबा आहे तर अडीच आटकू राहिलं म्हणत ते। आणि जेव्हापासून धाबा उकलला तेव्हापासून ते एक जण पण इकडे येऊन काही फिरून पाहिलं नाही त्याने। याच्यावर पण आम्ही हे बांधतो म्हणत, नाल्या पण बांधतो म्हणत, त्यानं नाल्या पण नाही बांधून दिला। आम्ही घरी खर्च केला हा आणि घरी बांधल्या या।